विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बायोलॉजी इन मराठी। मागील व्हिडिओमध्ये आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे काय आणि त्याचे प्रकार हे समजावून घेतले। या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो मुद्दा आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हा समजावून घेणार आहोत। तर यामध्ये पोलन म्हणजे पोलन ग्रेन, पिस्टिल म्हणजे आपण ज्याला कार्पेल म्हणतो, स्टिग्मा, स्टाईल, ओहरी आणि इंटरॅक्शन ज्याचा अर्थ सुसंवाद किंवा परस्पर संबंध असा अर्थ त्यात होतो। तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे काय हे आपण यामध्ये समजून घेणार आहोत। इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्पोरोफाइटिक टिश्यू। स्टिग्मा हा जो भाग आहे फुलामधला आहे, फुल जरी रिप्रोडक्टिव्ह ओरल आहे तरी देखील ज्या सेक्स सेल्स किंवा गॅमेट आहेत ते ज्या पासून तयार होतात किंवा जिथे तयार होतात त्याला गॅमेटोफाइट म्हटलेलं आहे। जसं की एम्ब्रियो सॅक म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट म्हटलेलं आहे। परंतु बाकीचा जो भाग आहे फुलाचा किंवा वनस्पतीचे शरीर जे आहे ते स्पोरोफाइटिक बॉडी आहे। तर स्टिग्मा हा देखील स्पोरोफाइटिक पार्ट आहे। तर स्पोरोफाइटिक जी टिश्यू आहे स्टिग्माची, तर ती टिश्यू आणि पोलन ग्रेन यांच्यामध्ये होणारं इंटरॅक्शन, यांच्यामध्ये होणारी परस्पर क्रिया, तर त्याला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हटलेलं आहे। इट बिगिन्स विथ पॉलिनेशन अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन। पराग सिंचनाची प्रक्रिया जेव्हा होते, परागकण येऊन स्टिग्मावर पडतात त्यावेळेला हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन सुरू होतं आणि पोलन ग्रेन जर्मिनेट होऊन त्यापासून पोलन ट्यूब तयार होऊन पुढे ती ओहरीमध्ये जाऊन ओव्ह्यूलमध्ये एंट्री करून फर्टिलायझेशन ज्यावेळेला होतं त्यावेळेला ही प्रक्रिया संपते। तर ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा म्हणजे पोलन ग्रेन स्टिग्मावर येऊन पडणे टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल, दॅट इज सिनर्जी। ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रियो सॅक जे आहे त्यामध्ये एग ॲपरेटस जे मायक्रोपायलर एंडच्या बाजूने आहे, तर त्यामध्ये मिडलला आहे एग सेल आणि तिच्या दोन बाजूने आहेत सिनर्जिड्स। तर दोनपैकी कुठल्या तरी एका सिनर्जिडच्या बाजूने पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलमध्ये होते। दिस इव्हेंट्स आर रेफर्ड टू ॲज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। जे डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल, या दरम्यान जे घटनाक्रम घडतात तर त्याला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हटलेलं आहे। आता पॉलिनेशन प्रोसेस जी होते, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, तर दिस प्रोसेस डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन। म्हणजे समजा जास्वंदाचं फुल आहे, तर जास्वंदाच्या फुलावर जे कीटक त्या ठिकाणी व्हिजिट करतात तर त्या कीटकांबरोबर ते जास्वंदाच्याच फुलांना त्यांनी अगोदर व्हिजिट केलेली असेल असं नाही, त्यांनी दुसऱ्याही झाडांवर व्हिजिट केलेली असेल, ती वेगळी झाडं असतील, वेगळी फुलं असतील, तर तिथून त्यांच्या शरीराला लागून इतर वनस्पतींचे पोलन ग्रेन्स जास्वंदाच्या फुलाच्या स्टिग्मावर येऊन पडू शकतात। ऑफन रॉंग टाइप अल्सो लँड ऑन द स्टिग्मा, म्हणजेच दुसऱ्या वनस्पतीचे, दुसऱ्या फुला जे दुसरी प्रजाती आहे तर त्यातले पोलन ग्रेन्स देखील हे स्टिग्मावर पडू शकतात। बघा यामध्ये दोन पोलन ग्रेन्स दिसत आहेत, राईट टाईप पोलन आणि रॉंग टाईप पोलन। म्हणजे हा जो पोलन आहे राईट टाईप तो सेम स्पेसीसचा आहे आणि रॉंग टाईप पोलन हा दुसऱ्या स्पेसीसचा आहे। तर हे दोन्हीही पोलन जे आहेत ते स्टिग्मावर येऊन पडू शकतात किंवा त्यांना वाहून आणून त्या ठिकाणी डस्ट केलं जाऊ शकतं। द पिस्टिल हॅज द ॲबिलिटी टू रेकग्नाइज अँड ॲक्सेप्ट द राईट ऑर कम्पॅटिबल पोलन ऑफ द सेम स्पेसीज। जे पिस्टिल आहे, जे स्टिग्मा, स्टाईल, ओरी हे जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जो स्टिग्मा आहे त्याचा जो सरफेस आहे तिथे असणाऱ्या ज्या टिश्यू आहेत त्यांचा प्रत्यक्ष पहिल्यांदा पोलन ग्रेनशी संबंध येतो। तर त्यांच्यामध्ये पोलन्स जे आहेत राईट आणि रॉंग पोलन्स यांना ओळखण्याची, रेकग्नाइज करण्याची
क्षमता असते. दे ऍक्सेप्ट द राईट ऑर कम्पॅटिबल पोलन्स. कम्पॅटिबल याचा अर्थ पूरक किंवा एकाच प्रजातीचे जे पोलन ग्रेन्स असतील. म्हणजे दोन जास्वंदाची झाडं आहेत शेजारी शेजारी आणि शेजारच्या जास्वंदाच्या झाडावरच्या फुलातून परागकण त्याच्या शेजारी असणाऱ्या दुसऱ्या जास्वंदाच्या झाडाच्या फुलांवर पडतायत. तर ते दोन्ही एका स्पेसीजचे मेंबर आहेत, त्यामुळे ते कम्पॅटिबल पोलन्स होतात. आणि जर एखादं गुलाबाचं झाडाच्या शेजारी जास्वंदाचं झाड आहे तर गुलाबाचे पोलन जास्वंदाच्या स्टिग्मावर पडणं किंवा जास्वंदाचे पोलन गुलाबाच्या स्टिग्मावर पडणं, तर ते पोलन रॉंग टाईप होतात किंवा इनकम्पॅटिबल ठरतात. तर हे रेकग्निशन जे आहे तर ती ॲबिलिटी पिस्टिलची आहे. दस रॉंग टाईप ऑफ पोलन इज डिस्कार्डेड बाय पिस्टिल. जे पिस्टिल आहे त्या स्टिग्मावर जे पडलेले रॉंग टाईप पोलन आहेत तर त्यांना रेकग्नाइज करून त्यांना त्या ठिकाणी जर्मिनेट होऊ दिलं जात नाही. कंपॅटिबिलिटी अँड इनकम्पॅटिबिलिटी ऑफ द पोलन पिस्टिल इज डिटरमाइंड बाय स्पेशल प्रोटीन्स. आता हे पोलन पिस्टिल जे आहे ते एकमेकाला पूरक आहेत का की पूरक नाहीत, तर हे ठरवलं जातं कशाच्या माध्यमातून, तर विशिष्ट प्रथिनांच्या माध्यमातून. जे जर एकाच प्रजातीचे पोलन्स असतील, पोलन आणि पिस्टिल असतील, तर त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिनांचा स्त्राव होतो आणि त्याच्यातून रासायनिक संकेतांमधून हे रेकग्निशनची जी ओळखण्याची की हा आपलाच पोलन आहे किंवा आपल्या प्रजातीचा पोलन आहे, तर हे ओळखलं जातं. आणि जर रॉंग टाईप असेल तर रॉंग टाईप त्या ठिकाणी रेकग्नाइज केला जातो. दिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स पोलन रिकग्निशन फॉलोड बाय प्रमोशन ऑर इनिबिशन ऑफ पोलन. हे पोलनला ओळखणं आयदर तो राईट टाईप आहे किंवा रॉंग टाईप, आणि जर राईट टाईप असेल तर त्याला प्रमोट केलं जातं फॉर द जर्मिनेशन प्रोसेस, किंवा जर रॉंग टाईप असेल तर त्याला इनहिबिट केलं जातं, थांबवलं जातं, अडवलं जातं जर्मिनेट होण्यापासून. बघा आता या ठिकाणी ही जी आकृती दिसते याच्यामध्ये दोन्ही पोलन्स स्टिग्मावर येऊन पडलेले आहेत, राईट टाईप आणि रॉंग टाईप. मागच्या आकृतीमध्ये आपण बघितलं जो काही स्टार शेप पोलन दाखवलेला आहे तो राईट टाईप आहे आणि सर्क्युलर जो आहे तो रॉंग टाईप आहे. तर राईट टाईप आणि रॉंग टाईप या दोन्हींकडून जे प्रोटीन्स सिक्रेट केले जातात स्टिग्माच्या सरफेसवर, तर स्टिग्मॅटिक टिश्यूज कडून देखील काही प्रोटीन्स सिक्रेट केले जातात. त्यांचं इंटरॅक्शन झाल्यावर त्या ठिकाणी राईट आणि रॉंग जे आहे ते ठरवले जातात. द स्टिग्मॅटिक सरफेस ऑफ फ्लावर रिफ्यूज अदर रॉंग टाईप ऑर इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन्स. जो स्टिग्मॅटिक सरफेस आहे फुलाचा तर तो जे इनकम्पॅटिबल किंवा रॉंग टाईप पोलन्स आहेत त्यांना रिफ्यूज करतो, त्यांना अडवतो, जर्मिनेट होण्यासाठी त्यांना थांबवण्याची प्रक्रिया केली जाते. A physiolocal mechanism operates to ensure that only intraspecific pollen grains germinate successfully. Intraspecific म्हणजे काय? इंट्रा विदिन असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एकाच प्रजातीचे पोलन ग्रेन्स असतील, म्हणजे जे पिस्टिल आहेत ते आणि पोलन्स हे एकाच प्रजातीचे असतील तर त्या ठिकाणी तेच पोलन जर्मिनेट होऊ शकतील. रॉंग टाईप जे काही पोलन्स आहेत ते त्या ठिकाणी जर्मिनेट होणार नाहीत याची खात्री करून घेतली जाते. द कंपॅटिबल पोलन ॲब्सॉर्ब्स वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा. जे कंपॅटिबल पोलन्स आहेत स्टिग्माच्या सरफेसवर स्टिग्मा ज्या टिश्यूज आहेत त्या टिश्यूज कडून जे काही सिक्रिशन होत आहे वॉटरी किंवा शुगरी सबस्टन्स, तर ते त्यातलं पाणी न्यूट्रिएंट्स हे ते ॲब्सॉर्ब करतात and germinates and produce pollen tube. Its growth through the style is determined by specific chemicals. स्टिग्माच्या खाली स्टिग्मॅटिक टिश्यूला भेदून पोलन ट्यूब जे आहे ती खाली स्टाईल मध्ये येते आणि स्टाईल मधून त्याची जी काही ग्रोथ आहे पोलन ट्यूबची ती ओहरीच्या दिशेने सुरू होते. तर ही जी ग्रोथ आहे तर या ठिकाणी हे ब्ल्यू डॉट्स जे दाखवलेले हे विशिष्ट रासायनिक घटक आहेत, केमिकल मॉलिक्युल्स आहेत
तर हे मॉलिक्युल्स काय करतात, ही पोलन ट्यूबची जी ग्रोथ आहे ती स्टाईल मधून त्या ठिकाणी घडून आणतात, तिला एक दिशा त्या ठिकाणी ग्रोथसाठी मिळते. राईट टाईप पोलन फक्त ह्या ठिकाणी जर्मिनेट झालेला दिसतोय, रॉंग टाईप पोलनला जर्मिनेट होऊ दिलं जात नाही. The stigmatic surface provides the essential prerequisites for a successful germination which are absent in the pollen. जे पोलन ग्रेनचं जर्मिनेशन सक्सेसफुल होण्यासाठी ज्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या पोलन ग्रेनकडे नसतात, तर त्या स्टिग्मॅटिक सरफेस जो आहे, स्टिग्माचा जो पृष्ठभाग आहे तिथे असणाऱ्या ज्या टिश्यूज आहेत त्या ते पुरवतात, प्रोव्हाइड करतात. द पोलन ट्यूब इज फायनली पुश्ड थ्रू द ओव्ह्यूल अँड रिचेस द एम्ब्रियो साइट. मग शेवटी स्टिग्मा, स्टाईल यातून पोलन ट्यूब जी आहे ती पुढे पुढे जाते आणि ओव्हरीमध्ये एंट्री करून ओव्ह्यूल जवळ त्या ठिकाणी पोहोचते आणि नंतर ओव्ह्यूल मध्ये एंट्री झाल्यानंतर एम्ब्रियो सॅक मध्ये त्याची एंट्री होते. द टिप ऑफ द पोलन tube enters in one of the synergids and then ruptures to release the contents. जे एक सेलच्या बाजूने दोन सिनर्जिड सेल्स आहेत, तर त्यातल्या कुठल्या तरी एका सिनर्जिडच्या बाजूने पोलन ट्यूबची एंट्री होते आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर एम्ब्रियो सॅक मध्ये गेल्यानंतर पोलन ट्यूब जे आहे ती फुटते, रप्चर होते म्हणजे फुटते आणि मग त्यामधून त्यातले जे कंटेंट्स आहेत, घटक आहेत त्या ट्यूबने वाहून आणलेले, तर ते तिथे सोडले जातात. ड्यू टू पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इंटेन्स कॉम्पिटिशन डेव्हलप्स इव्हन इन द कम्पॅटिबल पोलन ग्रेन्स. जे कम्पॅटिबल पोलन ग्रेन्स आहेत एकाच त्या प्रजातीचे आहेत असे अनेक पोलन ग्रेन्स स्टिग्मावर पडलेले असतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमुळे एक स्पर्धा त्या ठिकाणी दिसून येते आणि त्यामध्ये जो पोलन ग्रेन अगोदर जर्मिनेट होईल ते त्यापासून तयार झालेली, निघालेली, बाहेर आलेली पोलन ट्यूब जी आहे ती लवकरात लवकर त्या ठिकाणी ओव्ह्यूल पर्यंत पोहोचेल. तर ही स्पर्धा देखील ह्या पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. फायनली पोलन ट्यूब जी आहे ती ओव्हरी मध्ये, ओव्ह्यूल मध्ये त्याची एंट्री होते. इट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. हे जे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये महत्वाचा रोल त्याचा आहे. म्हणजे कंपॅटिबल पोलन ग्रेन्सच त्या ठिकाणी जर्मिनेट होऊ शकतात. म्हणजे कंटॅमिनेशन किंवा मिक्सिंग त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियलचं त्या ठिकाणी टाळलं जात आहे आणि फर्टिलायझेशन झालं की मग बी तयार होण्याची प्रक्रिया घडून येते आणि त्यासाठी जर्मिनेशन होणं हे गरजेचं आहे. तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमुळे सीड फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे तिला देखील चालना मिळते. पोलन ग्रेन्स कॅन ऑल्सो बी इंड्युस्ड टू जर्मिनेट इन अ सिंथेटिक मीडियम. पोलन ग्रेन्स जे आहेत ते जसे स्टिग्मावर जर्मिनेट होतात तसं कृत्रिम माध्यमामध्ये देखील पोलन ग्रेन्स जर्मिनेट होऊ शकतात. यामध्ये सुक्रोज आणि बोरिक ऍसिड यांचा वापर जर केला तर आपण आपल्या स्लाइडवर, डिसेक्शन बॉक्समध्ये जी स्लाइड असते तर त्या स्लाइडवर सुद्धा आपल्याला पोलन ग्रेन्स जर्मिनेट करता येतात. सुक्रोज इंड्युसेस पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ इन विट्रो. इन विट्रो म्हणजे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटला त्या ठिकाणी सुक्रोज जे आहे ते पोलन जर्मिनेशनला चालना देतं, पोलन जर्मिनेशन घडून आणतं. ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड फॅसिलिटेट्स अँड ॲक्सेलरेट्स पोलन जर्मिनेशन. जर सुक्रोज बरोबर आपण जे काही कृत्रिम माध्यम बनवलेलं आहे पोलन जर्मिनेशनसाठी त्यामध्ये बोरिक ॲसिड जर ॲड केलं तर बोरिक ॲसिड पोलन जर्मिनेशनची जी प्रोसेस आहे तिला ॲक्सेलरेट करतं, म्हणजे तिचा वेग जो आहे तो वाढवतं. या पद्धतीने आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हा जो मुद्दा आहे हा समजून घेतलेला आहे. आता
याच्या पुढचा जो मुद्दा आहे डबल फर्टिलायझेशन, हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत.